Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi and in today's spoken English session I am going to take some sentences in related to prepositions. तर नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आज रविवार आहे आणि आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण शब्दयोगी अव्यय वाक्यांमध्ये कसे वापरतात ते जरा बघूया. कसं असतं, जेव्हा आपण व्याकरण शिकतो म्हणजे प्रिपोजिशन्स म्हणजे प्रिपोजिशन्स शो वॉट वेअर समथिंग इज, प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस किंवा प्रिपोजिशन्स ऑफ टाईम असं आपण शिकलेलं असतो. आणि ॲट, इन, ऑन हे आपल्याला साधारण कसं वापरायचं माहिती असतं, पण वाक्यात उपयोग करताना काही काही वेळेस गोंधळ होऊ शकतो. तर अशा वेळेस मी आज स्पेसिफिकली प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस म्हणजे एखादं स्थान दर्शवणारे जे प्रिपोजिशन्स असतात, शब्दयोगी अव्यय असतात, त्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे दाखवून देणार आहे. नुसतं ग्रामर शिकण्यापेक्षा ह्या ग्रामरचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन इंग्लिशमध्ये वाक्यरचनेमध्ये कसा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे आज आपण काही प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस, ॲट असेल, इन असेल किंवा ऑन असेल, तर त्याच्याशी रिलेटेड काही वाक्य बघूयात. ठीक आहे. सो let's start with prepositions of place. So let's start with at. Preposition of place, at. So at shows so many different things. So it might show one of the following. So if it shows at used as a specific point or area, एखादं स्थान किंवा जागा दाखवायची असेल तर ॲटचा वापर कसा करतात बघूया. एक्झाम्पल आहे, प्लीज वेट ॲट द रिसेप्शन डेस्क. ठीक आहे, ॲट द रिसेप्शन डेस्क. आता म्हणजे तुम्ही रिसेप्शन डेस्कच्या इथे कृपा करून थांबा असा याचा अर्थ आहे साधारण. तर ॲट द रिसेप्शन डेस्क. जेव्हा आपल्याला एखादा स्पेसिफिक पॉईंट म्हणजे स्थान किंवा जागा दाखवायची असते तेव्हा त्याचा उपयोग असा करावा, ॲट द रिसेप्शन डेस्क, ॲट द ऑफिस, अशा तऱ्हेनं. दुसरं बघूया, जेव्हा आपल्याला ॲड्रेस एखादा पर्टिक्युलर सांगायचा असतो तेव्हा आपण तो कसा करणार. सो ॲट अ पर्टिक्युलर ॲड्रेस. त्याचं एक्झाम्पल राहील, एव्हरीबडी गॅदर्ड ॲट 14 महात्मा गांधी रोड. ठीक आहे. आता इथं ॲट एखादा स्पेसिफिक ॲड्रेस, पर्टिक्युलर ॲड्रेस म्हणजे पत्ता असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं, वापरायचं असतं, तेव्हा ॲट आणि नंतर तो पत्ता असा त्याचा युसेज राहतो. तसंच आता पुढं बघूयात की जेव्हा एखादं पर्टिक्युलर नाव असतं जागेचं, म्हणजे बसस्टॉप असेल, रेल्वे स्थानक असेल, तर ते कसं वापरायचं. तर ॲट used as before the name of a place. तर ते कसं वापरायचं. We stood at the bus stop. म्हणजे आम्ही बस स्थानकापाशी थांबलो होतो. ठीक आहे. आता पुढचा वाक्यात उपयोग राहील ॲट क्लॉक टाईम. म्हणजे जेव्हा एखादी ठराविक वेळ जेव्हा आपण वापरतो वेळेसाठी तेव्हा ते कसं वापरायचं. आय स्टार्ट वर्किंग ॲट 8 AM. म्हणजे मी जनरली कामाला 8 वाजता सुरुवात करते असं जेव्हा म्हणायचं असतं तर आय स्टार्ट वर्किंग ॲट 8 AM. म्हणजे ॲट द क्लॉक टाईम, वॉट एव्हर इट इज. नेक्स्ट राहील ॲट सम प्रिसाईज टायमिंग. म्हणजे काही खाण्याच्या वेळा असतील, लंचच्या वेळा असतील, तर ते तेव्हा कसं वापरायचं. तर ॲट सी यू ॲट लंच टाईम. म्हणजे तुम्हाला दुपारच्या जेवणाच्या वेळेस
भेटूयात. तर सी यू ॲट लंच टाईम. तर हे ॲटचे वेगवेगळे युसेज आपण पाहिले. आता आपण पुढचं प्रिपोजिशन बघूया. इन म्हणजे इन ॲन एन्क्लोज्ड स्पेस. आता फॉर एक्झाम्पल, द ज्वेल्स आर केप्ट इन अ बॉक्स. एन्क्लोज स्पेस म्हणजे बंद जागेत. बंद जागेचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा आपण ते कसं वापरणार? इन ॲन एन्क्लोज्ड स्पेस. सो द ज्वेल्स आर केप्ट इन अ बॉक्स. किंवा वी वेटेड इन द डायनिंग हॉल फॉर 2 hours. ठीक आहे. आता तसंच इनचा वापर जेव्हा आपण कुठे राहतो, इन अ लार्ज एरिया लाईक अ टाऊन ऑर अ सिटी, तर तो वापर कसा करतो आपण? आय लिव्ह इन महाराष्ट्र इन अ सिटी कॉल्ड पुणे. आय लिव्ह इन महाराष्ट्र इन अ टाऊन इन अ सिटी कॉल्ड पुणे. ठीक आहे. तर आता हे इनचे आपण 2 उपयोग पाहिले. टू शो इन ॲन एन्क्लोज्ड स्पेस ऑर इन अ लार्ज एरिया लाईक अ टाऊन ऑर अ सिटी. पुढचा उपयोग इनचा आहे इन सीझन्स. म्हणजे एक्झाम्पल देते, आय एम गोईंग टू मुंबई इन द विंटर सीझन. आता इन इयर्स असं कसं म्हणतो आपण? ही वॉज बॉर्न इन 1990. एखादा पर्टिक्युलर वर्ष दाखवायचं असेल तर ही वॉज बॉर्न इन 1990. तसंच इन मंथ्स असा उल्लेख आपण जेव्हा करतो, वी विल टेक द टेस्ट इन जून. इथे मंथचा उल्लेख आहे तेव्हा तो इन द मंथ. ठीक आहे. आता तसाच इनचा वापर एखाद्या पार्ट्स ऑफ अ डे म्हणजे मॉर्निंग इव्हनिंग वगैरे असेल तर तो कसा होतो? ही युजली हॅज टी इन द इव्हनिंग. ठीक आहे. आता आपण हे इन पाहिलं. आता तसंच ऑन, प्रिपोजिशन ऑफ प्लेस पुढचं आहे ऑन. तर ऑन अ सरफेस म्हणजे फॉर एक्झाम्पल, द सूप इज ऑन द टेबल. किंवा पुढचा वापर ऑन बिफोर द नेम ऑफ रोड्स अँड स्ट्रीट. दिस इज फ्रॉम अ शॉप ऑन MG रोड. तसंच ऑन डेजचाही वापर करता येतो. सो आय युजली गो टू द टेम्पल ऑन मंडेज. तर थोडक्यात आज प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस आणि त्याचा वापर पाहिले. आपण 3 प्रिपोजिशन्स पाहिले, ॲट, इन आणि ऑन. So this is all for spoken English session today. I hope you have understood it. So thank you. Have a great Sunday.